नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज सोलरविषयी एक नवीन माहिती मी आज सांगणार आहे तुम्हाला. आमच्या मळ्यामध्ये शेतात बसवलेला सोलर हा तुम्हाला मी दाखवतोय. तर या सोलरला 1.5 इंची पाणी आहे आणि मी 3 HP हा सोलर पंप इथे बसवला आहे. पण 1-1.5 इंच पाणी ज्या सोलरला आहे आणि 100 मीटरचं 100 फुटांपर्यंत म्हणजे 30 मीटरचं जर हेड घेतलं असेल आणि त्या सोलरला 1-2 तासानंतर 1.5 इंची पाणी जे आहे ते उन्हाळ झाल्यावर कमी पडू लागते आणि त्यावेळेस काय होतं, मोटर कशी बंद होते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो पहा, तर आत्ता 9 वाजले सकाळचे आणि सध्या पंप हा चालू आहे. GK एनर्जी या कंपनीचं हा इन्स्टॉलेशन सोलर बसलेला आहे. तर ज्यावेळेस काय होतं की 11 वाजल्यानंतर ऊन जास्त वाढल्यानंतर हा पंप आमचा ॲटोमॅटिक बंद होतो. हाय स्पीड एनर्जी असं लिहून येतं. तर त्यानंतर हा सोलर ॲटोमॅटिक बंद होतो. ज्यावेळेस बोरमध्ये पाणी येणं बंद होतं त्यावेळेस तो सेन्सरद्वारे डिटेक्ट करतो की या बोरमध्ये पाणी नाही आहे आणि तो ॲटोमॅटिक बंद होतो. तर ही ज्या बोरला कमी पाणी आहे त्या बोरला हा 1-1.5 इंच आहे, त्या सगळ्या बोरला हा प्रॉब्लेम म्हणजे बंद होतो तो सोलर. त्यासाठी रेग्युलर चालणारं पाणी आवश्यक असतं. म्हणजे 3 इंची 3.5-4 इंच पाणी हे कंटिन्यू बोरला येणं गरजेचं आहे, नाहीतर तुमची मोटर आपोआप बंद होते. तर अशी एक या सोलरमध्ये सिस्टम आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आहे किती पाणी मारते सोलर. तर हा बोर आहे, या बोरला 1.5 इंच पाणी आहे. आता तुम्हाला दाखवतो किती पाणी चालतं आणि दुपारी जास्त ऊन वाढलं की हा सोलर ॲटोमॅटिक बंद होतो. थोडं ऊसाच्या रानात हा बोर आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवतो की आधी सावली पडते कशी काय. तरी थोडीशी सावली पडते, त्यामुळे हा सोलर या सावलीमुळे पण उशिरा चालू होतो. आता चालू झाला आहे. तर अशी सावली पडल्यानंतरही सोलर ऑन होत नाही. तर अजून एक तुम्हाला सांगतो, तर मी ही सावली मुद्दामहून पाडलेली आहे, कारण यामुळे 1.5 इंच पाणी असल्यामुळे सोलर कमी शक्तीने चालतो. 2 इंचचं पाणी वरती येतं आणि हा सावली हटवली की तो तात्काळ बंद होतो. तर मी असं प्रकारे एक थोडं जुगाड लावलं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी आत्ता पाणी किती चालू आहे. तर अशा प्रकारे हे पाणी 1 इंच पाणी येतं आहे. याच्यापेक्षा जास्त म्हणजे 2 इंच पाणी येतं, डबल पाणी होईल. तर असा बोर चालतो माझा दिवसभर. पण मी जुगाड असं यूज केल्यामुळे थोडी सावली पाडल्यानंतरच तो बंद काही होत नाही आहे. आता तो कंटिन्यू दिवसभर हा चालतो बोर. ज्यावेळेस हा ऊसाचा जो सावली नव्हती त्यावेळेस तो ऊन वाढल्यानंतर 5 मिनटातच मोटर बंद व्हायची. पण अशा प्रकारे एक मी छोटंसं जुगाड केलं आहे. तर मित्रांनो, ज्या बोरला जास्त पाणी आहे त्यामध्येच सोलर 3-3.5 इंच पूर्ण पाणी 3 HP सोलर बाहेर काढतं. आणि ज्या बोरला 100-120 फुटाच्या आत पाणी आहे त्याने 30 मीटरचं हेड घ्यायला पाहिजे, कारण जास्त मीटरचं हेड ज्यांनी घेतलं 50-70 त्यासाठी खूप कमी 2 इंचच पाणी मोटरी मारते. तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं, तर त्यासाठी मी सांगतो आहे, ज्या बोरला 120 फुटापर्यंत पाणी आहे त्यांनी फक्त 30 मीटरचं हेड घ्यायचं आहे, तरच तुम्हाला चांगलं पाणी भेटेल. म्हणजे 100-120-130 फुटापर्यंत मोटरी आरामशीर चालते. आणि 5 HPचं जे सोलर आहे त्यासाठी 5 इंच पाण्याची आवश्यकता असते. भरपूर पाणी हा सोलर देत असतो. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. धन्यवाद. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.